नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक. वाट चुकलेल्या प्रलोभनानं हिंदू धर्मापासून दूर गेलेल्या, लव जिहादच्या षडयंत्राला बळी पडलेल्या आपल्या बंधू आणि भगिनींना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचं, त्यांचं शुद्धीकरण करण्याचं काहीतरी एक माध्यम असलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं माध्यम स्वतः हिंदवी स्वराज्य संस्थापक धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 350 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे. आणि तो दिवस आहे 2 ऑगस्ट, म्हणजे आषाढ वद्य चतुर्थी. या दिवसाला नेताजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे सरसेनापती होते. औरंगजेबाने जोर जबरदस्तीने बळजबरीने त्यांना धर्मांतरित करून मोहम्मद कुली खान बनवलेलं होतं. 10 वर्षानंतर हिंदवी स्वराज्याची प्रेरणा आणि तळमळ मनात असल्यामुळे रायगडावरती आले. छत्रपतींना सांगितलं मला पुन्हा हिंदू धर्मात यायचंय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी विधिवत त्यांचं शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. रोटी बेटी व्यवहार केला. स्वतःची मुलगी त्यांच्या मुलाला दिली आणि एक आदर्श घालून दिला की वाट चुकलेला असेल, प्रलोभनाने बळी पडलेला एखादा हिंदू असेल तर त्याला पुन्हा हिंदू धर्मात घेता येतं. आणि या ऐतिहासिक दिवसाला 2 ऑगस्टला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि याच दिनाच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र सेना एक मोठ्या समाजासमोर एक आवाहन करते आहे की या दिनाला राष्ट्रीय शुद्धीकरण दिन म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात यावं. प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये हा दिवस कुठेतरी रुजावा. आणि यासाठी सोलापूर या ठिकाणी मल्टीपर्पज हॉल जो आहे त्या हॉलमध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी, या कार्यक्रमात एक आपण सर्वांचा सहभाग देण्यासाठी, छत्रपतींचे आधुनिक काळातले मावळे होण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात या. नमस्कार, जय श्रीराम.